4 महिन्यामध्ये म्हणजे 2020 सालीच कदाचित आपल्याला हे आरक्षण पूर्णपणे मिळालं असतं किंवा हे कधी गेलंच नसतं. हे आरक्षण स्टँड डाऊनच झालं नसतं, हे स्थगितच झालं नसतं. पण त्यावेळी राज्यकर्ते केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवत होते. या निमित्ताने मी जुन्या सरकारने काहीच केलं नाही असं बिलकुल म्हणणार नाही. त्याही ठिकाणी काही नेते प्रामाणिकपणे काम करत होते, परंतु सरकारला सरकार म्हणून गांभीर्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती त्या ठिकाणी येत होती. या ओबीसी आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग दिलाय, ते प्रशासनाचे असो, ते आमचे ज्येष्ठ वकील असो, किंवा महाधिवक्ता असो, किंवा या ठिकाणी आपले सॉलिसिटर जनरल असो, आमचे जे काही राजकीय नेते असो, वेगवेगळ्या पक्षाचे नेते असो, या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभागिता दिली आहे, अगदी सन्माननीय भुजबळ साहेबांसहित मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि आता आपला प्रश्न बहुतांशी सुटला आहे, पण हा पूर्ण सुटलेला नाही आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जरी ओबीसी आरक्षण पूर्णपणे मिळालं असलं तरी 3-4 जिल्ह्यांचा प्रश्न हा गंभीर राहणारच आहे. त्या संदर्भात काही ना काही विचार आपल्याला भविष्यात करावा लागेल, तो सगळ्या पक्षांना मिळून करावा लागेल, त्याचाही विचार आम्ही करू. पण आता मात्र ओबीसी राजकीय आरक्षण हे या ठिकाणी मिळालं, त्याबद्दल मी समस्त ओबीसी समाजाचं अभिनंदन करतो. आणि ओबीसी कल्याणाचा आमचा अजेंडा, बहुजन कल्याणाचा आमचा अजेंडा आणि गरीब कल्याणाचा आमचा अजेंडा हा असाच पुढे आमच्या या महायुतीच्या सरकारमध्ये आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात सुरूच राहील, एवढंच या निमित्ताने सांगतो. ओबीसी के आरक्षण को लेकर जिस तरीके से राज्य सरकार, पिछली राज्य सरकार लगातार आयोग नहीं गठित कर रही थी, आपने उसमें त्रुटि भी बताई, और इस सरकार ने ओबीसी आरक्षण दिया, कैसे देखते? मुझे इस बात की बहुत खुशी है कि हमारी सरकार ने ओबीसी आरक्षण फिर से लागू करवा लिया है. उच्चतम न्यायालय ने आज उसका फैसला दे दिया है. हमारी सरकार ने जो रिपोर्ट सुप्रीम कोर्ट को सौंपी थी, सुप्रीम कोर्ट ने उस रिपोर्ट को स्वीकारा है. महाराष्ट्र में फिर से ओबीसी आरक्षण लागू हुआ है. 13/12/2019 को पिछली उद्धव जी की सरकार को उस समय सुप्रीम कोर्ट ने यह कहा था कि डेडिकेटेड आयोग तैयार कीजिए, इंपेरिकल डेटा जमा कीजिए, ट्रिपल टेस्ट पूरी कीजिए और उसके बाद आप आरक्षण लागू कीजिए. 15 महीने जब उस सरकार ने कुछ नहीं किया तो सुप्रीम कोर्ट ने ओबीसी आरक्षण स्थगित कर दिया. उसके बावजूद सरकार लगातार समय पास करती रही. पहले तो कमीशन नहीं बना, कमीशन बना तो उसको स्टाफ नहीं दिया, कमीशन काम नहीं कर पाया. एक फर्जी रिपोर्ट, मैं फर्जी इसलिए कहूंगा कि सुप्रीम कोर्ट ने उस पर बहुत स्ट्रिक्चर्स पास किए. इस प्रकार की एक रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में दाखिल की गई, जिस रिपोर्ट को सुप्रीम कोर्ट ने नकारा और उसके बाद राज्य के ओबीसी आयोग ने कहा यह रिपोर्ट हमने तैयार ही नहीं की है और हमको इस रिपोर्ट की कोई जानकारी नहीं है. मुझे ऐसा लगता है कि उसके बाद लगातार हम ये कह रहे थे कि इसमें जनगणना की आवश्यकता नहीं है, ये सेंसस का विषय नहीं है, ये इंपेरिकल डेटा का विषय है. एक साइंटिफिक स्टडी करके जो निष्कर्ष निकलते हैं, ऐसा इंपेरिकल डेटा हमको देना है. 2 महीने में सरकार वो कर सकती है, लेकिन सरकार लगातार टालमटोल करती रही. अंत में सरकार ने बांटिया आयोग तैयार किया और हमारी सरकार के आने के बाद हमने तुरंत उस आयोग से निवेदन करके उचित समय में उसका साइंटिफिक डेटा उसको कोलेट करके, उसको क्यूरेट करके, वो जो कोई रिपोर्ट तैयार हुई उस रिपोर्ट को हम लोगों ने सही समय पर सुप्रीम कोर्ट में दाखिल किया और उस पर आज सुनवाई हुई. उस रिपोर्ट को सुप्रीम कोर्ट ने स्वीकारा और उसके माध्यम से सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र में ओबीसी आरक्षण वापस बहाल कर दिया. मैं सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करता हूं,
सभी ओबीसी समाज का अभिनंदन करना चाहता हूं। उनकी लड़ाई थी, हम लोग लड़ रहे थे, साथ में लड़ रहे थे, इस लड़ाई को हमने जीता है। और साथ साथ जिन लोगों ने, चाहे वो हमारे सुप्रीम कोर्ट के वकील हो, चाहे सॉलिसिटर जनरल हो, चाहे आदरणीय नाफे साहब हो, या हमारे राज्य के महाधिवक्ता हो, हमारे सारे अधिकारी हो, या जो राजनेता जिन्होंने इसमें कंट्रीब्यूट किया है, ऐसे सब लोगों का मैं आभार व्यक्त करना चाहता हूं। ज्या प्रकारे तुम्ही म्हणलं की जो शब्द तुम्ही दिला होता ओबीसीचं राजकीय आरक्षण आम्ही पुन्हा मिळवून देऊ, त्या प्रकारे तुम्ही मिळवून दिलेलं आहे। मात्र आता एक श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडी सरकारने जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला अखेर यश आलेलं आहे। हा महाविकास आघाडी सरकारचा विजय आहे। मला असं वाटतं की हेच शहाणपण महाविकास आघाडीला 13-12-19 आलं असतं तर 2 वर्षात झालेल्या सगळ्या निवडणुका, काही जिल्हा परिषदांच्या झाल्या, काही नगरपालिकांच्या झाल्या, काही महानगरपालिकांच्या झाल्या, ओबीसी आरक्षणा विना झाल्या। हे पाप कोणाचं आहे? महाविकास आघाडीचंच ते पाप आहे। त्यामुळे हे शहाणपण जर योग्य वेळी केलं असतं तर ही वेळच आली नसती। तथापि मी तर हे म्हणतोच की आमच्या सरकारने हे पूर्ण केलं आहे, पण मागच्या सरकारनेही त्याची सुरुवात केली असल्यामुळे निश्चित आम्हाला याच्यात श्रेय घ्यायचं नाही। आमच्याकरता श्रेयवादाची लढाई नाही, ज्याला श्रेय पाहिजे असेल त्यांनी घ्यावं। आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या सरकारने ओबीसी आरक्षण बहाल केलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून आता मराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळालेला आहे।